फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत 14 जानेवारीचा लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या एपिसोडमध्ये काव्य फार दुखावलेली असते. त्यामुळे रम्या खूप खुश होते, पण पार्थला मात्र बायकोची प्रचंड काळजी वाटते. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात जीवा ब्लॉग करत असतो. त्यामध्ये तो त्याला थंडी लागत असल्याचं म्हणतो. जेव्हा वॉचमन घरी ब्लँकेट मागायला जातो तेव्हा नंदिनीचे बाबा जीवाला काहीही द्यायचं नाही असं नंदिनीला निक्षून सांगतात. पण काय करणार ना, नंदिनीच्या मनात जीवाबद्दल सतत काळजी घुसमळत असते. त्यामुळे ती मोबाईलमध्ये जीवाचा ब्लॉग बघायला घेते. तर जीवाचा ब्लॉग पाहते, त्यामध्ये तो त्याला थंडी वाजत असल्याचं म्हणत असतो. मग ती गुपचूप वॉचमनकडे ब्लँकेट पाठवते. दुसरीकडे पार्थ पेनड्राईव्हमध्ये फोटो कसे आले याचाच विचार करत असतो. त्याच्या डोक्यात सतत तोच विचार असतो. काहीही झालं त्याला तो शोध घ्यायचाच असतो. त्यासाठी ते फोटो पुन्हा पाहणं गरजेचं असतं. त्यामुळे तो विचार करतो आणि तो पेनड्राईव्हमधले फोटो पाहायला जाणार तितक्यात दार वाजतं. दार वाजल्यावर दारात काव्य उभी असते. तिच्या डोळ्यात पाणी असतं. काव्य रडते हे पाहून पार्थ लगेच विरघळतो. तो तिला जवळ घेऊन काय झालं विचारणार इतक्यात त्याच्या लक्षात येतं की त्या दोघांमध्ये सध्या अबोला आहे. आणि नेहमीप्रमाणे 16 डिसेंबरचा दिवस त्याच्या डोळ्यांसमोर येतो आणि तो स्वतःला आवर घालतो. पण तरीही तो तिला काय झालं हे सतत विचारत असतो. तिला आत रूममध्ये बोलवतो, पण ती आतमध्ये जाण्यास नकार देते. काव्या पार्थला रम्याचं नाव सांगणार इतक्यात ती सुद्धा स्वतःला आवर घालते. खरं तर तिला रम्याने जे काही गुरुजींच्या भाकीतबद्दल सांगितलं हे पार्थला सांगायचं असतं, पण ती काहीही सांगत नाही आणि निघून जाते. काव्या न सांगता रडत निघून गेली हे पाहून पार्थ अस्वस्थ होतो. तिला काय झालं हे त्याला कळत नसतं. आणि इकडे तर रम्या मॅडम खूप खुश असते. ती आपल्या आईला जाऊन मिठी मारते आणि तिने कसं घाबरवलं हे सगळं आत्तापर्यंत जे काही तिने किचनमध्ये बोलली असते काव्याला ते सगळं आईकडे सांगते. थोड्याच दिवसात काव्य आणि पार्थचा ऑफिशियल ऑफिशियल घटस्फोट होणार आणि तिचं व पार्थचं लग्न होणार अशी ती दिवास्वप्न पाहू लागते. तेवढ्यात वसूसुद्धा तिच्या या स्वप्नांना पाठिंबा देऊन तिला चण्याच्या झाडावर चढवत असते. पार्थ मानिनीला जाऊन भेटतो. तो तिला म्हणतो की तू आत्ताच्या आत्ता काव्याच्या रूममध्ये जा आणि तिला विचार की तू काय झालंय म्हणून, ती का रडत आहे हे तिला विचार. पार्थला काव्याची इतकी काळजी वाटते हे पाहून मानिनीला थोडं बरंही वाटतं, पण ती मुद्दामच त्याची फिरकी घेऊ लागते. ती मुद्दाम काव्याच्या रूममध्ये जाणं टाळते आणि काव्या तुझी बायको आहे त्यामुळे तुझं तिला काय झालं ते विचार ना, मी का विचारू? मी रडली की माझा नवरा मला विचारतो, तसं तू सुद्धा तिला विचार. पार्थ मानिनीला मनवण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण ती काही काव्याच्या रूममध्ये जात नाही. काव्य तिच्या खोलीमध्ये आलेली असते आणि ती खूपच अस्वस्थ झालेली असते. तिला कोणाकडे तरी आपलं मन मोकळं करायचं असतं, त्यामुळे तिला कळत नसतं की काय करावं. त्यासाठी ती लगेचच तिची ताई नंदिनीला फोन लावते. पण नंदिनीला ती काहीतरी सांगायला जाणार इतक्यात तिचे बाबा तिथे येतात. त्यामुळे ती काही न बोलता फोन कट करते. काव्याचा आवाज रडावलेला पाहून नंदिनीलाही तिची काळजी वाटायला लागते. मग काव्या जीवाला फोन लावते आणि सगळं घडलेला प्रकार, रम्या कशी बोलली, काय बोलली आणि रम्या तिच्यासोबत कसं वागते हे सगळं सगळं कथन काव्या जीवाला सांगते. गुरुजींनी रम्याकडे जे काही भाकीत केलेलं आहे आणि रम्या तिला जे काही बोलली ते सगळं ती जीवाशी शेअर करत असते. काव्या बोलते की मला पार्थ हवे आहेत, मी मी त्यांना कोणाशीही शेअर करू शकत नाही. गुरुजींच्या तोंडून हे सगळं ऐकल्यावर पायाखालची जमीन सरकली आहे रे माझ्या. इतक्यात पार्थ काव्याच्या रूमच्या बाहेरच असतो उभा आणि काव्या फोन स्पीकरवर ठेवूनच बोलत असते जीवाशी. त्यामुळे त्या दोघांचं बोलणं पार्थच्या कानावर पडतं. जीवा काव्याला बोलत असतो की रम्या जे काही बढाया मारते आहे ना, त्याच्याकडे तू लक्ष देऊ नकोस. तू तुझे प्रयत्न सोडू नकोस. जे त्याचं असतं ते त्यालाच मिळतं. आपलंच उदाहरण आहे हे. आपण एकमेकांशी बनलो नव्हतो कारण आपल्या नशिबात वेगळी माणसं होती. माझ्या नशिबात नंदिनी आणि तुझ्या नशिबात दादा आहे. जीवाशी बोलून काव्याचा थोडाफार ताण उतरतो. ती बोलते की बरं झालं 16 डिसेंबर ही तारीख आपल्या आयुष्यात आली. आपल्याला जे इतके दिवस सगळ्यांना सांगायचं होतं ते समोर आलं. शिवाय आपापल्या जोडीदारांबद्दल आपल्या मनात काय आहे हे सुद्धा आपण मन मोकळेपणाने बोलू शकलो. आपण एकमेकांपासून कधी मूव्ह ऑन झालो आहोत. आमचं तुमच्यावर प्रेम आहे. काव्या जीवाचं हे बोलणं ऐकून पार्थ थक्क होतो. काव्याला असंच म्हणायचं असतं की आपण एकमेकांपासून कधीच मूव्ह ऑन झालो आहोत.
आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. चला तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम याच्यामध्ये आता आपल्याला नवनवीन ट्विस्ट बघायला भेटत आहे. त्यामुळे तुम्ही हा ट्विस्टही चुकवू नका आणि या सिरियलचे एपिसोडही चुकवू नका. असेच एपिसोड बघण्यासाठी या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअरही करा. आणि तसंच माझं सिरियल कट्टा या चॅनलवर तुला जपणार आहे आणि मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले याचेही एपिसोड बघायला विसरू नका. आणि तेही चॅनल लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट खरंच माझ्यासाठी खूप अनमोल आहे. थँक्यू. धन्यवाद.